विश्वरत्न परमपूज्य भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती भुसावळ शहरामध्ये मोठ्या जल्लोषात साजरी होत आहे। या ठिकाणी काही भीम सैनिक आपल्यासोबत जमलेले आहे। आपण त्यांना विचारू की भुसावळ शहरामध्ये भीम जयंतीचं वातावरण कसं आहे। तत्पूर्वी आमचे पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष प्रेम परदेशी सोबत आहे। सर, काय सांगणार आपण? विश्वरत्न परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन। पूर्ण जिल्ह्यामध्ये भुसावळमध्ये डॉक्टर बाबासाहेब जयंती मोठ्या उत्साहात साजरी करतात। असा भव्य देखावा सादर करण्यात आला आहे। भुसावळ तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांतर्फे विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन। पण आरपीआयचे नेते सुदामभाऊ सोनवणे इथे आहेत। सर, काय सांगणार आपण? सर्वात अगोदर तुमच्या न्यूजचं हार्दिक स्वागत की तुम्ही आज आम्हाला प्रश्न विचारला की जयंती संदर्भात की भुसावळ शहराची जयंती कशी साजरी झाली पाहिजे। लोकांमध्ये खूप उत्साह आहे आणि समाजामध्ये एक आनंदाचं वातावरण। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती खूप धडाक्यात भुसावळ शहरामध्ये साजरी होतात। याचं कारण हे की भुसावळ शहराला बाबासाहेबाचे पावन स्पर्श ह्या भुसावळ नगरीला लागलेले आहेत आणि इथं आंबेडकर समाज खूप मोठ्या संख्येनं इथं आहेत। आणि मग या समितीला मी शुभेच्छा देतो की त्यांनी खूप मेहनत घेऊन चांगलं काम या भुसावळ शहरामध्ये त्यांनी समितीने केलेलं आहे आणि खूप आनंदाचा उत्साहाचा आणि क्षणाचा हा क्षण आहे। त्यामुळे मी भुसावळवासियांना माझ्या RPI रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि आनंदाची जयंती साजरी हो। कुठं गालबोट न लागता, कोणाचाही धर्माचा अपमान न होता हे भुसावळ शहरामध्ये इतिहास घडला पाहिजे अशी अपेक्षा मी भुसावळवासियांना करतो। आणि मी सर्व भुसावळ शहरवासियांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। तसेच यावर्षी जे वातावरण आहे ते खूप चांगलं, आंबेडकर जयंतीचं सर्व जाती धर्माचे लोक यावेळेस खूप आनंदाने बाबासाहेबांची जयंती उत्साहाने साजरी करत आहे। जिकडे तिकडे पूर्ण भुसावळ शहर पूर्ण निळमय झालेलं आहे। तरी या ठिकाणी म्हणजे एकदम आनंदाचा उत्साह असून तरी मी माझ्या जाधव परिवारातर्फे आंबेडकर जयंतीला सर्वांना शुभेच्छा देतो। काय सांगणार सर? या ठिकाणी 135 जयंतीनिमित्त बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त सगळ्या समितीनं जो काम केलेलं आहे त्यांचं एक नंबर काम झालेलं आहे। म्हणून ते अशा जवान मुलं पुढे येऊन असंच जयंती साजरी करायला पाहिजे। त्यांना आमच्या दलित बांधवांना म्हणून आम्ही डॉक्टर बाबासाहेब जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो। मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा देतो। तसेच आज 135व्या जयंतीनिमित्त सोनूभाऊ नेटकर व सिद्धार्थ ढेवरे यांनी हा जो ऐतिहासिक काम केलेलं आहे, आजपर्यंत जयंती कशी असते त्यांनी दाखवली आहे। पूर्ण भुसावळ निळमय केले आहे, पूर्ण बॅनर्स, लाईटिंग आणि त्यांचं सगळं सिस्टमॅटिक काम चालू आहे। माझ्या माहितीप्रमाणे आतापर्यंत कोणत्याही समितीने इतकं सुंदर काम केलेलं नाही। इतकं सुंदर काम सोनूभाऊ नेटकर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच सिद्धार्थभाऊ ढेवरे यांच्या नेतृत्वात एकदम छान कार्यक्रम झालेला आहे आणि त्यांना पुढील कार्यक्रमासाठी हार्दिक शुभेच्छा देतो। एवढं थांबतो। जय भीम, जय बुद्ध, जय भारत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त खूप मोठा जल्लोष या शहरामध्ये दरवर्षी होत असतो। कार्यकर्त्यांमध्ये खूप उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे। आता काही तास फक्त शिल्लक आहे। रात्री 12 वाजेच्या दरम्यान सर्वजण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ येऊन अभिवादन करतात। यामध्ये माता बहिणी खूप मोठ्या प्रमाणात असतात। माझ्या संघर्ष न्यूज माझ्या चॅनलतर्फे माझ्या सर्व भीम सैनिकांना, माझ्या बांधवांना मी हार्दिक शुभेच्छा देतो। संघर्ष माझ्याकरिता मी सुनील आराख। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो।